हे गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि आज मी कणकवलीला चाललेलं आहे. कोकण गणपती आणि कोकण म्हणजे मी 4 वर्षांनी चालली आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. नुकतेच मी US मधनं आली आहे. सो 1 वीक पण नाही झाला आहे आणि तुम्ही माझ्या फेसमधनं बघतच असाल की एक्साइटमेंट. आम्ही 4ला निघालेलो ठाण्यावरनं. सो आता आम्ही साताऱ्याला आहे आणि आम्ही इथे ब्रेकफास्टसाठी थांबलेलो. 8:30 वाजलेले. सो आम्ही थालीपीठ खाल्लं, म्हणजे महाराष्ट्रीयन क्युझिन, आणि मी खूप दिवसांनी थालीपीठ खाल्लं. सो खूप मजा आली. आणि बस इतकंच. मी तुम्हाला थालीपीठचा क्लिप ह्यानंतर टाकेन. आता मी मगाशी जसं बोलली तसं आम्ही 4ला निघालेलो आणि मी तेव्हा व्लॉग नाही केला कारण की मी अशी घाबरली होती गाडीमध्ये. पण आता मला असं ठीक वाटतं आहे. आणि आता मी नाश्त्यासाठी एका म्हणजे असं महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटमध्ये थांबलं आहे. महाराष्ट्रीयन क्युझिन बेसिकली. तिथे मी थालीपीठ ऑर्डर केलं आहे. माझ्या आईने आणि बाबांनी असं इडली आणि हे सगळं केलं. तर बट मला ते सगळं असं नेहमीच खाते मी थालीपीठ. खूप दिवस खाल्लं नव्हतं तर विचार केला थालीपीठ खाऊया आज. सो बघूया आता टेस्ट करूया. मस्त रेस्टॉरंट सातारामध्ये. जर तुम्ही साताराला येत असेल तर डू विजिट. मला खूप जास्त आवडलं ह्यांचं थालीपीठ. मी US मध्ये कधी थालीपीठ खाल्लं नव्हतं बट या मला आवडलेलं आहे. असं बाहेर आज फर्स्ट टाईम व्लॉगिंग करते. असं मला माहिती नाही मी कसं करते, बट तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की हा म्हणजे फर्स्ट टाईम आहे. सो मला माफ करा. बट मला असं वाटलं की मी गणपतीसाठी कोकणात जाते तर व्हिडिओ तर केलाच पाहिजे आणि तुम्हालाही कळेल की कसा असतो गणपती कोकणात. आणि मी 3 वर्षांनी का 4 वर्षांनी 4 वर्षांनी चालली आहे. मी 2021ला गेलेली. तो 4 वर्षानंतर जाते. सो मी खूप एक्सायटेड आहे. सो आम्ही इथे आशीर्वाद इथे आलेलो नाश्ता करायला. बट खूप सुंदर नाश्त्याचं ठिकाण होतं. मला आवडलं आणि मी थालीपीठ इतक्या वर्षांनी खाल्लं तर असं मन तृप्त झालं. सो आता मी पुन्हा निघालो आहे. साताराला पोचलो आहे आता. सो किती 3:30ला निघालो. आता 8:30 वाजलेले. किती वाजलेत? 8:30 वाजलेत. अजून 6 आवर्सचा जर्नी आहे. मी पूर्ण व्लॉग करेन आणि मी माईक लावायला पुन्हा विसरले बट मी लावेन माईक. आणि चला बघूया की पुढचा दिवस कसा जातो. अनुस्कुराच लावू ना? नाही आता मी काढला मॅप, पण अनुस्कुरा लावू का? मॅप कुठचा लावायचा आता? राजापूर लावायचा की अनुस्कुरा घाट? अनुस्कुरा घाट लावा. अनुस्कुरा घाट लावा. येतो त्याला. आणि मी जे बोलत होती ते घाट इतका सुंदर दिसतो, तुम्ही बघू शकतात. ओके. सो आम्ही सातारा मार्गे निघालेलो आणि त्याच्यानंतर आम्हाला समजलं की पुढचे रस्ते खूप खराब आहेत. त्यामुळे आईने असं सजेस्ट केलं की अनुस्कुरा घाट, अनुस्कारा, आय डोंट नो, मला आठवत नाही आहे त्याचं नाव. मी आईला 10 वेळा विचारलं बट मी विसरली आहे. मी अनुस्कुरा घाट हा घाट घेतला. सो आम्हाला आता म्हणजे असं शॉर्टकट टाईप्स आहे असं मला वाटतं आहे. बट त्या घाटमध्ये किती लाईक निसर्ग सौंदर्य खूप जास्त सुंदर आहे आणि मी त्याचे म्हणजे तुम्हाला व्हिडिओज टाकेन पुढे. लाईक मी तुम्हाला समजू नाही शकत. जर तुम्ही बघितलं तेव्हा तुम्हाला समजेल. आणि आता आम्ही मगाशी 8:30 वाजलेले. आता किती वाजले तुम्हाला माहिती राहील, बघते मी. 12:30 वाजलेत आता. तर आता आम्ही जेवायला जाऊ. आणि काय सुंदर आहे, खूप मस्त सुंदर सगळं निसर्ग आहे आणि खूप जास्त मजा येते. कारण की माझे बाबा इतके जोरात गाडी चालवत आहे तर त्यांनी मला असं पोटात गोळा येतो आहे. म्हणून मी बाबांना बोलली की थांबवा गाडी आणि मग मी रेकॉर्ड करते. मला जमतच नव्हतं, इतकं पोटात गोळा येतात. कारण की मी खूप दिवसांनी म्हणजे असं झालं की मी US ठाण्याच्या बाहेर पडली नाही, डायरेक्ट कोकणमध्ये. आणि मला असं वाटतं की मी माझी एन्झायटी
कमी नाही करू शकत आहे एनिवेज. सो आता आम्ही कुठेतरी रँडम ठिकाणी थांबलो आहे. सो बाबा वॉशरूम ब्रेकला केलेत आणि आई झोपली आहे माझी. बट मला असं कंटाळा आला, तर मी विचार केला की मी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला सांगते मी काय करतो. सो भूक खूप लागली आहे मला आणि मी असं चालू गाडीमध्ये ब्लॉग म्हणजे मी ट्राय करते पण झेपतच नाही मला ते इतकी फास्ट लाईक टर्न्स आणि ते सगळं आहे. मला अशी म्हणजे फाटलेली होती, मी खोटं नाही बोलणार तुम्हाला. तर मी बाबांना बोलते पप्पा हळू चालवा. बाबा बोलतात की खाली रस्ता आहे, मी काय करू. तर माझं असं US पण व्हायचं की माझा रूममेट इतका फास्ट चालवायचा, मी बोलायची प्लीज हळू चालव. तेव्हा तो ऐकायचा पण बाबा म्हणजे काय ऐकत नाही आहेत आणि मी त्यांचं डोकं खाल्लं आहे की हळू चालवा बोलून. आणि बाकी काही नाही. आता मला खूप भूक लागली आहे, मी त्यांच्यासाठी थांबल्यात. आता मी आले आहेत. सो मगाशी आम्ही केळी खाल्ली, बाबांकडे होती. बाबा तर खातच राहत आहेत काही ना काहीतरी, त्यांची भूक काय संपत नाही आहे. आणि माझी मम्मीच लाईक की ठीक आहे मला भूक नको काही नको, मला फक्त झोपायचं. ते आज आहे Day 2 आणि काल होता Day 1. मी काल काही शूट नाही केलं कारण की अशी लाईट जात होती आणि लाईट येत जात होती. आणि जेव्हा फर्स्ट दिवशी आम्ही निघालेलो त्या दिवशी माझे मामा मामी आले होते. सो मी आईला सगळं असं जेवणात हेल्प करत होती, तर मला व्लॉग करणं काही सुचलं नाही. आणि आता तुम्हाला असं आईचा असं खोबरं किसायचा आवाज येत असेल, त्याला मी काही करू नाही शकत. सो प्लीज बेअर विथ मी. आणि तसं पण कोकणात आलो आणि हे सगळे असे आवाज न आले असं काही कधी होणार नाही आहे. सो तुम्हाला हे आवाज ऐकावाच लागतील. बाकी आज आहे गणपतीचा म्हणजे आगमनाचा दिवस. सो आज आम्ही असं नैवेद्य करणार आहे. मी आईला हेल्प करणार आहे. मी आता ब्लॉग करते बट आईला हेल्प करणार आहे. आणि मी आज घातली आहे कुर्ती. सो मी हर एक दिवशी कुर्ती आणि विचार केला की ह्या टाईमाला मी कुर्तीज घालेन कारण की नेहमी मी जेव्हा US होती तेव्हा मला असे वेगवेगळे कुर्तीज घालायला नाही मिळायचे. म्हणजे असं 1-2च कुर्तीज होती जे मी अशी रिपीट करायची कारण की तिकडे खूप एक्सपेन्सिव्ह होते. आणि किती पण म्हटलं तरी इकडे जर तुम्हाला काही फेस्टिव्ह सीझन असेल तर पटकन घेऊ शकतात. तिकडे मी असं ऑर्डर केलं तर येतात पण असं काही नाही, बट ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात. आणि महाराष्ट्र म्हणजे आपण असं इतकं एक्सपेन्सिव्ह चीज आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे की त्याची खरी कॉस्ट काय, तर उगाच कशाला ओव्हर प्राईस गोष्टी आपण घेणार. तर मी मेकअप असतं तर मी घेतलं पण असतं, पण मला कुर्तीजवरती इतकं जास्त पैसे टाकायला आवडत नाही. आपण मुद्द्यावरनं भटकलं नाही पाहिजे. बट हां, मला तुम्हाला एवढं सगळं सांगायचं होतं. आणि आता मी आईला मदत करायला चालली आणि आजचा पूर्ण दिवस मी व्लॉग करणार आहे. प्रयत्न तर माझा पुरेपूर असेल, बट जर मी काही असा शॉर्ट व्लॉग झाला चुकून तर समजून घ्या की आज गणपतीचं लाईक नैवेद्याचं तयारी आहे आणि लाईट कधी पण जाऊ शकते, त्याआधी मला आईला सगळं हेल्प करायचं आहे. सो येस. आणि उद्या आम्ही चाललो आहे गणपती बघायला आणि परवा पण गणपती बघायला चाललो आहे. सो आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण की मी 4 वर्षांनी कोकण म्हणजे माझ्या गावाला आली आहे. सो आय एम हॅप्पी. आणि मी तुम्हाला माझा फिट चेक दाखवते. ओके. सो आता एक फनी गोष्ट झाली की आईने असं खिडकीच्या बाजूला तांदूळ ठेवले आणि माकडं येऊन घेऊन गेले. सो बाबा आता पुन्हा तांदूळ घ्यायला गेलेत. सो बघूया. आणि मी तुम्हाला उद्या ते माकडं दाखवेल. आई मलाच बोलत होती की कॅप्चर कर व्लॉगमध्ये. माझी आई जास्त एक्सायटेड आहे माझ्यावर व्लॉगसाठी, बट मी अशी ना एकदम मला कोणतंही मांजर काही कोणतं पण जनावर या मी अशी 10 मिनटात पळेन. सो तेच अपडेट होतं आजचं. आणि मी तुम्हाला सराउंडिंग दाखवेल की कसं दिसतं. बाकी आता मी जाते आईला मदत करायला. तर दुधात टाकतेस तू? दूध नाही टाकलं, पाणी टाकलंय. जर असं दूध टाकलंय म्हणजे जेणेकरून ते पीठ आहे ना सॉफ्ट होतं. ओके. तसं वाटतंय की दुधात टाकलं. नाही आहे. सो बाबांनी आता पूजा केली आहे गणपती बाप्पांची. आमच्याकडे असं छोटीशी मूर्ती आहे. या हारच्या पाठी तुम्हाला दिसत असेल बाबांनी इतका मोठा हार टाकला आहे की तो मंदिर दिसतच नाही. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने.
सो इथे दिवा आहे, इथे गणपतीचं मूर्ती आहे, बाबांनी एवढी पूजा केली आहे आणि हे असं दिसतं. छोटूसं आहे बट क्यूट आहे. छानच झालं आता पण. मोदक मस्त होत आहेत. तो एकदम परफेक्ट बनवते. काय सुंदर आला आहे. माझं पीठ खूप छान आलं. हां, मला माहिती आहे ना, कधीच नाही पीठ चांगले नशीब तिचं मी बघितलं. हां, ते दूध घालताना. हळदीची पानं दिली आहेत बाबांनी मला. तिला मला धुवायचं आहे आणि त्याच्यानंतर मोदक, उकडीचे मोदक ह्याच्यात हे करायचं आहे, शिजवायचे आहे. लोक मी दिसते की नाही, मी बॅकॅमने शूट करते. मी पहिल्यांदा मोदक लाटते. लेट्स सी की कसं होणार आहे. आता ह्याच्यात मी सारण टाकते आहे. आईसारखा एकदम परफेक्ट नाही झाला आहे, बट थोडासा रिसेंबल होतं असं मला वाटतं. इतका चांगला नाही झाला बट ठीक आहे, फर्स्ट ट्राय होतं. अजून एक ट्राय देते मी, बघूया कसा होतो पुन्हा. आई फक्त करत होती आणि त्याच्यानंतर ती गायब झाली मी जेव्हा बनवत होती तेव्हा. बट क्यूट दिसतोय, मला आवडला. मी थंबनेलसाठी असा फोटो घेऊन. माझ्या आई बाबा इतके ओरडत आहेत ना पाठवून, माईकचा काही उपयोग नाही होत. मोदक आता रेडी झालेला आहे. मी एक बनवला. हवा लागली. अजिबात फुटले नाही हा. मोदक आर रेडी. हे मला नेहमी म्हणायची एक करंजी बनवायची. एक गणपती बाप्पासाठी प्रसाद इज रेडी नाव. बाप्पाने खाल्ल्यावरती मी खाणार. भूक लागली आहे खूप. बाप्पा प्लीज लवकर खा. टेस्ट चालू आहे. मी तर 4 वर्षांनी खाते मोदक. काय म्हणते? हां, मी मोदक नाही बनवले कधी. नाही, आय गेस बनवलेले, गेलेली कोणाच्या तरी घरी 22 मध्ये तेव्हा. चांगले ना? खूप मस्त झालं, खूपच सुंदर केलेलं आहे. भात, मोदक, वरण, उसळ, पडवळची भाजी, पुरी आणि पापड. आता मी खाते आणि मी बहुतेक हेच एंड ऑफ द व्हिडिओ असेल. बट माहिती नाही, जर मी काय शूट केलं संध्याकाळी कुठे गेली तर